हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा। सुप्रीम कोर्टाने दिली शिक्षेला स्थगिती। कोकाटेंची आमदारकी आता अपात्र ठरवण्यात येणार नाही। ठाकरेंच्या बंधूंची युतीची घोषणा होणार। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग। चोरलेलं चिन्ह बाजूला ठेवा आणि निवडणुकीत उतरा। राऊतांचं शिंदेंना थेट आव्हान। तर फोडा जोडा आणि राज्य करा अशी भाजपाची नीती। राऊतांचा महायुतीवर पुन्हा एकदा हल्लाबोल। ठरलेलं असतानाही महायुतीत अंतर्गत पक्षप्रवेश झाले। मुंबईत जाऊन याबाबत चर्चा करणार। पिंपरीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची नाराजी। मुंबईतील महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात। 2 दिवसात जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार। सूत्रांची माहिती। मुंबई भाजप 150हून अधिक जागांवर लढण्यास ठाम असल्याची चर्चा। महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपची जोरदार मोर्चे बांधणी। 27 समित्या प्रचार नियोजन आणि सभेचं नियोजन पाहणार। तर घरोघरी प्रचार सुरू करण्याचे आदेश। जे आपलं गाव सांभाळू शकत नाहीत ते देशाचे नेते कसे बनतील। भोकरदनमध्ये नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवावरून अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना जोरदार टोला। बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू संकटात। जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन मदत करणं गरजेचं। बांगलादेशातील हिंसाचारावर सरसंघचालकांचं मोठं वक्तव्य। तर भारत हे हिंदू राष्ट्रच असल्याचं प्रतिपादन। सांगलीच्या खानापूरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट। स्फोटात 2 जखमी। आणि धावत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यातून मुलीला दिलं ढकलून। हार्बर मार्गावर पनवेल CSMT लोकलमधला धक्कादायक प्रकार। आरोपी नवाजला पोलिसांनी केली अटक। नमस्कार, मी श्रेयस पांडे। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। पहिलीच बातमी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली। ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भव्य पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। वरळी NSCI डोममध्ये पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे। ज्या युतीची सर्वांना प्रतीक्षा होती आणि त्याची अधिकृत घोषणा कधी होईल या संदर्भात सर्वत्र सवाल उपस्थित केले जात होते। आता ती प्रतीक्षा अखेर संपली असं म्हणायला हरकत नाही, कारण उद्या याबाबत घोषणा होणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे। आणि भव्य पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। NSCI डोममध्ये ही पत्रकार परिषद होणार आणि त्यानंतर युतीचा नारळ उद्या फुटणार असं कळतंय। दरम्यान ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे। लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। या संदर्भातच आता राजकीय वर्तुळामध्ये भेटीगाठींना वेग आल्याचं दिसतंय। गेल्या काही दिवसातील राऊत आणि राज ठाकरेंमध्ये तिसऱ्यांदा ही भेट झाली आहे आणि चर्चा होत आहे। दरम्यान राऊत आणि राज ठाकरेंमध्ये झालेल्या भेटीत जागावाटप आणि युतीच्या घोषणेसंदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान आता संजय राऊत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। त्यानंतर मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार। त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीवरील अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंची युती आणि मनोमिलन झालेलं आहे। ठाकरे बंधूंचं हे नाटक नाही, प्रीती संगम आहे असं संजय राऊत म्हणाले। दरम्यान मनसे आणि शिवसेना उभाटाचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। युतीच्या घोषणेचा मुहूर्त काढलेला नाहीये, उद्या ही घोषणा करू असं संजय राऊत म्हणाले।
दोन भावांचं युती मनोमिलन बरं का एकत्रीकरण हे झालेलं आहे. काउंटरचा मागून काहीतरी आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या तर मुंबईसह इतर नाशिक, कल्याण डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या, काही ठिकाणी संपलेत. 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे. त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपनं शहरामध्ये प्रचाराचा वेग वाढवलाय. तिकीट केव्हा जाहीर होईल, कोण उमेदवार असेल याची वाट पाहू नका, घरोघरी जाऊन प्रचार सुरू करा असे आदेश भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मुंबई भाजपच्या निवडणूक संचलन समितीच्या बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आलेले आहेत. दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांच्या 27 वेगवेगळ्या समित्या प्रचाराचं नियोजन आणि सभांचं नियोजन पाहणार आहेत. दरम्यान मुंबईतील महायुतीचं जागा वाटप देखील अंतिम टप्प्यात आल्याचं बोललं जात आहे. पुढील 2 दिवसांमध्ये मुंबईच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज किंवा उद्या सेना भाजपामध्ये चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. जागा वाटपाचा तिढा न सुटलेल्या जागांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान भाजप 150+ जागा लढवण्यावर ठाम आहे. आता या जागा वाटपावर जी बैठक होते त्यातून काही तोडगा निघतो का, अंतिम निर्णय होतो का, हेही पाहावं लागेल. दरम्यान पुणेमध्ये पाहूयात. पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी अजित पवारांकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते आहे. काँग्रेसला सोबत घेण्यासाठी बंटी पाटलांसोबत फोनवरून अजित पवारांनी चर्चा केल्याची माहिती आहे. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींसह महाविकास आघाडीची सोबत मोठ बांधण्याचे प्रयत्न अजित पवारांचे सुरू असल्याचं दिसतंय. पुढची बातमी पाहूया. कालचा निकाल म्हणजे नाटक आहे. चोरलेलं चिन्ह बाजूला ठेवून निवडणुकीमध्ये उतरावं अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे. फोडा झोडा राज्य करा अशी भाजपाची नीती आहे असं म्हणत राऊतांनी भाजपावर निशाणा साधला. नाटक कुठलं आहे? काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक आहे. ज्या पद्धतीनं जशी चांगल्या नाटकाची तिकीटं ही तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकीटं मालक स्वतःच विकत घेऊन रिकाम्या थिएटरपुढे नाटकं करतात. म्हणजे आमचा शो हाऊसफुल. कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता. प्रचंड पैसे खर्च करून तिकीटे विकत घेतली गेली, विकत दिली गेली. कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की कशात कोट्यावधी रुपये नगरपालिका नगरपंचायतीसाठी कोणी खर्च केले होते आतापर्यंत. आम्ही तरी पाहिलं नाही. हेलिकॉप्टर चार्टर फ्लाईट घेऊन कोण प्रचाराला गेलं नगरपालिकांच्या, आम्ही तरी कधी हे पाहिलं नाही. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. पण या निवडणुकीमध्ये झुंपली कोणामध्ये तर सत्ताधारी पक्षाच्या 3 गटातच झुंपली. भाजप विरुद्ध शिंदे गट, शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट. या तिघांनी प्रचंड पैशाची उधळपट्टी केली. कोकण असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोट्यावधी रुपये आले कुठून, कसे आले, वाटले गेले, पकडले गेले. काय केलं निवडणूक आयोगानं? हर्षवर्धन सकपाळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात ते 100% खरं आहे की निवडणूक आयोगानं सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली. यात चुकीचं काही नाही ना. तरीही आम्ही आमचे कार्यकर्ते लढले.
आमचे नेते गेले नाहीत, कारण आम्ही वर्षानुवर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडलेली. नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मिंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण, चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहानी जे तुम्हाला दिलं आहे दरोडा टाकून, ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा. मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल. चोरलेला पक्ष, चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढत आहे, लक्षात घ्या. जो धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात बाळासाहेबांनी पोचवला, आम्ही सगळ्यांनी पोचवला, तोच चोरून तुम्ही निवडणुका लढताय. तो बाजूला ठेवा एक निवडणूक. पुढची बातमी बघूया. मुंबईमध्ये काँग्रेस सोबत निवडणूक लढण्यास शिवसेना उभाटा तयार असल्याचं संजय राऊत यांनी एकदा पुन्हा बोलून दाखवलं आहे. मुंबईमध्ये एकत्र लढायला हवं, त्याचबरोबर मुंबई बाहेर काँग्रेस सोबत येण्यास तयार आहोत असं देखील राऊत म्हणाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसकडून याबाबत काही प्रतिसाद मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काँग्रेसने याबाबत आधीच स्वबळाचा नारा दिलाय आणि मात्र युती संदर्भात राऊतांनी सकारात्मकता दाखवली. आमची खूप इच्छा आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद असू नयेत आणि राज ठाकरे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेत आम्ही लढावं. म्हणजे काँग्रेसला आम्ही आवाहन केलेलं आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्रपणे लढायची आहे. मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहे, मुंबई सोडून. आता त्यांची काही गणितं असतील. दरम्यान आता पालिका निवडणुकीसाठी देखील तयारीला पक्ष लागल्याचं दिसतंय. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. काल रविवारी पुण्यामध्ये एकूण 711 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या 165 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 711 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान पुणे महापालिकेमध्ये कुठल्याही पक्षासोबत जर युती झाली नाही तर राष्ट्रवादी शहरातील सर्व 165 जागा स्वबळावर लढवणार असल्याचीही माहिती मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये महत्त्वाची बैठक घेणार आहेत. नागपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची रामगिरी निवासस्थानी भेटीगाठी ते घेतील. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भाजप कार्यकर्त्यांची नागपूरमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, तर युती म्हणून लढण्याचा प्रदेश नेतृत्वाचा आग्रह आहे. त्यामुळे आता याबाबत काय तोडगा निघतो ते पाहावं लागेल. या सर्व विषयावर आज रामगिरी बंगल्यावर खलबतं होणार.